त्यादिवशी 4 लाडू खायला घातलेस आणि खोटे दागिने आमच्या गळ्यात मारलेस. ठेव तू ते. चल रे. कोण होते हे माणसं? आम्हाला कसं माहिती असणार? असेल तुमच्याच वस्तीतली. माझ्या वस्तीतल्या माणसांनी दिलेले ठेपले अजून तुझ्या पोटातही गेलेले नाहीत. त्यांना नावं ठेवायची नाही. ही असली घाणेरडी माणसं तुमच्याच ओळखीची असतील. नाही हो वच्छी मावशी, आमच्या ओळखीचे कोणी नव्हते. काय माहिती कोण आले असतील कुठं तरी नशा करून वगैरे. हे दागिने तर बघितल्यासारखे वाटतायत. हो ना रे बाळू? तुम्हाला काय वाटलं बच्ची मावशी? खोटे दागिने आमचे? वच्छी मावशी, हे असले 2 ग्रॅमचे दागिने आमच्या घरात कोणी घालतच नाही. तुम्हाला कसे माहिती हे 2 ग्रामचे दागिने भाऊजी? दागिने 2 ग्रॅमचे असू देत नाहीतर 2.25 ग्रॅमचे, आमच्यासाठी खोटेच आहेत. जहागीरदार होतो आम्ही. 23 कॅरेटचे दागिने सुद्धा घालत नाही. 24 कॅरेटचे दागिने लागतात आम्हाला. तुमच्याच वस्तीतले लोक असे 2 ग्रॅमचे दागिने घालत असतील खरे म्हणून, आम्ही नाही. फाटलेल्या चादरीला कुठं कुठं ठिगळ लावायचं हे कालपर्यंत सुधरत नव्हतं ग तुला, आणि आज एवढा तोरा तुझा. चला, त्या माणसाने दागिने देऊनच टाकलेत ना आपल्याला. एखाद्या देवळात देऊन टाकूया दान म्हणून. देवळातच दान कर. 2 ग्रामचे दागिने तूच देऊ शकतेस ग देवाला. चला. वच्छी मावशी, ते दागिने आपल्या घरचे वाटत होते हो. चोर खरे आणि दागिने खोटे. मग खरे दागिने कुठे गेले? नक्कीच काहीतरी घोळ आहे. अरे काढा काढा रांगोळी काढा. ओके, हा आता हार लावूया. हा थांब, हळू हळू हळू. हा, मी इकडनं, तू तिकडनं. हा हा, बघ. ओके वहिनी, कसं दिसतंय? मस्त. ते आंब्याचं डहाळ पण लावा ना, शुभ असतं. अरे हो, ते कुठे लावायचं? तिथे. हा, आता वहिनी मस्त. अरे माझी बायको कुठे? काय माहित आतमध्ये कुठे गेलीये. आले आले आले. अरे काय बायको, तू आत काय करतेस यार? अगं बघ, घर कसं नवीन नवरी सारखं सजलंय. हो, पण नव्या नवरीला कितीही दागिने घातले तरी तिला शोभा येते ती मंगळसूत्रामुळे. बरोबर. तशीच या घराला शोभा येईल याने. ग्रेट, एकदम डिट्टो. अहो ती जुनी पाटी आहे. आपली जुनी पाटी? हा, त्यांनी टाकून दिली होती. जहागीरदार, ज्या नावाशी मी बांधले गेले ती पाटी अशीच कशी टाकून देईन, पटकन उचलून आणली. स्वानंदी, खूप मोठं काम केलंयस.
लहानपणापासून आम्ही अनेकदा ही पाटी बघितली, पण याची किंमत आज कळते आम्हाला. खरंय, ही पाटी लावल्याशिवाय आपल्या घराला शोभा येणार नाही. आणि पाटी लावली ना की असं वाटेल की हे घर आपलंच आहे. आईलाही खूप छान वाटेल. हो, आय होप आपण हे सगळं जे करतोय त्यामुळे आई जरा दुःखातून बाहेर येईल. हातोडी खेळा घे दादा. पाठी कुठे लावूया? ओके, हा स्टूल घ्या बाजूला, द्या पाठी ना, पहिले खेळा. ओके, इथेच ना. शाबास. चला पाठी द्या. येस, जागीरदास. थँक्यू सो मच बायको. थँक्यू सो. ओके, चला चला आज चला 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 या. जागा दिसते ना, तिकडे फेकून देऊ. दे टाकून. नाहीतरी त्या दागिन्यांनी आपल्याला खूप त्रास दिलाय. आता कोणालाही कळणार नाही. फेकून दे. पश्चिमवशींच्या हातात कुठलाही पुरावा सापडायला नकोय. करेक्ट. हो वच्छी मावशी, सांगा ना, रिक्षा का अचानक थांबवली? काय फेकलं बाई साहेबांनी तिथे? कळलं ना तुला? तुझ्या बाईसाहेबांनी तुला का नाही नेलं गाडीतून ते? ये ये, आज सांगते तुला का थांबवली रिक्षा. ये. दागिने कुठे ठेवलेत ना? थांब ना, दाखवते ना मी तुला. इथेच थांबवली होती ना ती गाडी. इथेच फेकली होती ती. वच्छी मावशी, काय बघताय तुम्ही? तेच सांगते तुला काय बघते ते. काय फेकलं, कुठे फेकलं तिनं? इथेच थांबवलेली ना गाडी. दागिन्यांची पिशवी? मगाशी तुमच्या घरात ते चोर देऊन गेले ती पिशवी? ती पिशवी. पण वच्छी मावशी, एक बरं झाला मला त्या गाडीतून घेऊन गेले नाहीत. म्हणूनच तर चोरांचं घर बघता आलं ना मला. हो की नाही? पत्ता घेतलास ना? पण पत्ता घेतलाय हो, पण त्यांच्या घराच्या दारावर होळीच्या रंगाने खून सुद्धा करून आलोय मी. ओ भले, शाबास बाळू, तू हुशार आहेस बाबा. एकदा ते चोर भेटू दे, हिच्या समोर उभं करते त्यांना. हिची सगळी कुकर मग बाहेर काढते मी. माहित नाही तिला वच्छी म्हणतात मला. चल. हो, ये. बरं बहिणी, कलशावर स्वस्तिक काढावं लागेल ना? हो, काढते. पण तुझी गृहप्रवेशाची आयडिया आहे ना, खूप छान आहे. हो, पण आईंना आवडायला हवी.
त्या खुश असल्या म्हणजे झालं. नाही काही नाही. काय झालं सांगा ना. मला ना कमाल वाटते तुझी. आईने तुझ्यावर इतके आरोप केले तरी तू त्यांचाच विचार करतेस. वहिनी कसं आहे ना, घर जातंय म्हटल्यावर त्या जरा अस्वस्थ झाल्या होत्या, त्यामुळे असं बोलून गेले असतील कदाचित. आणि माझी आई काय म्हणते माहितीये का, घर ही बाईची ताकद असते. आपल्यालाच इतकं वाईट वाटलं, त्यांना किती वाईट वाटलं असेल. पण तुला जेव्हा त्या बोलत होत्या ना, मला खूप विचित्र वाटलं. वहिनी त्या आपल्या ह्यांच्या आई आहेत, त्या आहेत म्हणून आपण ही गोष्ट लक्षात ठेवली ना, मग बाकीच्या गोष्टी तात्पुरत्या विसरता येतात. आणि तुम्ही विसरताच की. वहिनी मला माहितीये तुम्ही काही बोलणार नाही, पण तुम्ही एक वाक्य म्हणाला होतात ना, अजून माझ्या डोक्यात आहे. कशाला बोलायचं, बोलून फक्त कडवटपणा आहे. बरं बाई, मी नाही बोलत. तेच म्हणते मी, काय झालं, कसं झालं, कुणी केलं ह्याचा ना विचार आपण आता नकोच करूया. आता आपण नवीन सुरुवात करतोय ना, ती समाधानाने करू. काय समाधान तेव्हाच येईल जेव्हा आई सुखी असतील, बरोबर ना? आता कसं बोललात. म्हणूनच मी गृहप्रवेश पण आईंच्या हातून करायचं ठरवलं. आणि गेलेलं घर काकूंचं असलं तरी त्यात संसार आईंनीच केलाय ना, त्यामुळे गृहप्रवेश करण्याचा अधिकार त्यांचाच आहे. तू बोलतेस ते सगळं पटतंय मला, पण ना मला काही प्रश्नांची उत्तरच सापडत नाही. मलाही. पण एकदा का हे सगळं सेटल झालं, सगळं व्यवस्थित झालं ना, की मग आपण या प्रश्नांची उत्तरं शोधू. चला, भरपूर काम आहेत. चला, भरपूर काम आहेत. थँक्यू. झालं का तुमचं? हो हो, आमचं गृहप्रवेशाचं सगळं आवरून झालंय. व्हेरी गुड. दादा कसं वाटतंय? छान, मस्त झालंय. फक्त या गाद्यांचं काहीतरी केलं पाहिजे. थोडं मिसमॅच वाटतात इथे. दादा आता या आत घेऊन जाऊ, रात्री परत आणू बाहेर. नाही नको, आपण ना गाद्या अशा एकावर एक ठेवूया, म्हणजे इथे सकाळी बसण्यासाठी सेटी होईल आणि मग रात्री त्याच अंथरून झोपूया. सॉलिड यार, काय आयडिया बाजेस तू. हा चला 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 चल. अरे चादरी. घरी हे सगळं करायचं. अच्छा, म्हणून मस्त. ओके, आपला सोफा सेट तयार झाला. आता आपल्याला फक्त सेंटर टेबल पाहिजे. काय करायचं? सेंटर टेबल. भाऊजी, मिळाला सेंटर टेबल. इकडे आहे जरा. या ना, जरा मदत करा ना. काय? हे सामान उचला, हे इथे ठेवूया जरा. सेंटर टेबल. हो, चादर टाकली की झालं. सेंटर टेबल तर झालेलं आहे. आता टेबल क्लॉथचं काय करूया? टेबल क्लॉथ आहे ना, हे बघा. बस ते मस्त. ज्या घरातल्या बायका इतक्या स्मार्ट असतात ना, त्या घरात दुःख येऊ शकत नाही.
खरंच खूप छान दिसतंय सेंटर टेबल. इंद्रनील सत्य आहे, आई आली. चल ठीक आहे. वा वा, या या या. इंद्रनील, अरे तुला किती काळजी आहे माझी. त्या घरात होती तशीच्या तशी नेम प्लेट करून आणलीस तू. काय तूही गोंधळलीस ना? अगं माझी गडबड झाली होती. ही आपली खरी पाटी आहे, म्हणजे खऱ्या घराची खरी पाटी. स्वानंदीने वच्ची मावशींच्या घरी जपून ठेवली होती. अहो, आईंना आवडली हे महत्वाचं. चला आम्हाला आता येऊ द्या. बाबा थांबा. घ्या. चला यायचं का आता आज? आई हो. ये ना.
हे बघ, या इकडे बेडरूम हा, आणि इथे ना देवघराचा प्लॅन आहे माझा. आई सगळं घर स्वानंदीने साफ करून घेतलंय माहितीये. आणि या गाद्या आहेत ना, या गाद्या आहेत ऍक्च्युली सेटी बनवली यांची तिने. आता हे सगळं सामान इकडे पडलंय ना, आता बघू ती काय आयडिया करते. हा, करू ना शिफ्ट करू काहीतरी. हा, आई इथे कसं छान मोकळं वाटतंय ना. तुला माहितीये का, गृहप्रवेशाची आयडिया पण तिचीच होती. तिचंच म्हणणं होतं की तुझ्या हस्ते पूजा करायची. आई काय झालं? काय नाही. आई तुम्हाला घर आवडलं नाहीये का? वच्छी मावशींच्या घरापेक्षा मोठंच आहे हे घर.